जड अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी। रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्या कारणाने दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी 31st चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताकरिता प्रचंड आकर्षणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड अशा पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात आपापली वाहने घेऊन येत असतात। सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्या कारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरिता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे। वडखळ अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे, तसेच अलिबाग रेवस व अलिबाग रेवदंडा मुरुड हे रस्ते अरुंद आहेत। पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी रोडवरून होणारी डंपर, ट्रक व इतर जड अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे। दिनांक 28 डिसेंबर 2024 व 29 डिसेंबर 2024 रोजी शनिवार व रविवार रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येणार आहेत। वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये व सध्या घडत असलेले अपघात पाहता अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना म्हणून तसेच पर्यटक व नागरिकांचा प्रवास सुखरूप व्हावा याकरिता दिनांक 28 डिसेंबर 2024 सकाळी 6 ते 29 डिसेंबर 2024 रोजी 12 वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग रेवदंडा मुरुड या राज्य महामार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन चावडे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे। ब्युरो रिपोर्ट AS मराठी न्यूज, सचिन चांदोरकर, जिल्हा प्रतिनिधी, रायगड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.